वाटचाल अर्थसेवेची, चमक विश्वासाची. 1998 ते 2023 अर्थातच पुष्पक कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचं हे रौप्य महोत्सवी वर्ष. मी तुम्हा सर्वांचा लाडका किरण आणि या पुष्पकचा मुख्य व्यवस्थापक. या संस्थेच्या रौप्य महोत्सव वर्षानिमित्त आपण इथे उपस्थित आहात त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो, स्वागत करतो. नमस्कार. पुष्पक कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल आपण जे विविध कार्यक्रम घेतले, लोकांच्यापर्यंत आपलं कार्य गेलं पाहिजे या भावनेनं सुरुवातीपासून 25 वर्षामध्ये जे काही वेगवेगळे चढ उतार पाहिले स्थित्यंतरी पार करून आज 25 वर्षापर्यंत संस्था पोचली याचा अभिमान वाटतो. कुठल्याही वर्षी संस्थेला अपयश आलं नाही. 25 वर्षामध्ये उत्तम प्रकारे काम केलं. त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचं दैनंदिन ठेव कलेक्शन करतात त्या मंडळींचा सिंहाचा वाटा आहे आणि याच्यावर नियंत्रण करण्यासाठी जी संचालक मंडळी आहेत या संचालक मंडळींचे अथक प्रयत्न आहेत. आज संचालक मंडळी जरी वयोवृद्ध दिसत असले तरी आंतरिक त्यांचं जर पाहिलं तर तारुण्याला लाजवेल अशा पद्धतीचं कार्य आहे. मला खात्री आहे की संस्था निश्चित 50व्या वर्षापर्यंत आनंदानं पदार्पण करेल एवढी भावना व्यक्त करतो. या प्रवासाची मुहूर्तमेढ रोवली गेली ती कांजूरमार्गमध्ये 1998 साली. संस्थेची ही पहिली शाखा, ज्या शाखेला आज आपण सन्मानानं हेड ऑफिस असं म्हणतो. आपल्या ठेवीदारांना आणि सभासदांना अत्युच्च दर्जाची सेवा देण्यासाठी इथला प्रत्येक कर्मचारी तत्पर असतो. चेहऱ्यावरचं स्मितहास्य आणि काम करत असताना ग्राहकांना दिलेली परिपूर्ण सेवा हे पुष्पकचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. संस्थेच्या कर्मचाऱ्यांपासून अध्यक्षांपर्यंत सगळेच ग्राहक सेवेसाठी तत्पर असतात. नमस्कार. संस्थेच्या स्थापनेपासून मी उपाध्यक्ष व सन 2009 पासून अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. संस्थेच्या आजवरच्या कार्यक्रमामध्ये गरजवंतांना आर्थिक मदतीचा हात देऊन त्यांना मानव धर्म जपला आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून वधूवर सूचक मंडळाच्या माध्यमातून कुटुंब उभे केले आहेत. प्रामाणिकता, सत्वशीलता आणि सहनशीलता याच्या जोरावरती काम करत असताना आम्ही संस्थेच्या रौप्य महोत्सवात वाटचाल करत आहोत. नमस्कार. संस्थापक अध्यक्ष तालुक्यातील 8-10 सहकाऱ्यांनी मिळून तालुक्यात आर्थिक संस्था असावी म्हणून एक संस्थेची स्थापना केली. सलग 10 वर्ष मी संस्थेचा अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. या कालावधीमध्ये संस्थेच्या वाढीसाठी भरपूर कष्ट करावे लागले. यामध्ये माझे सहकारी संचालक, स्टाफ आणि ठेवीदार यांचा मोलाचा वाटा आहे. कांजूरमार्ग नंतर 2002 साली सुरू झाली ती चेंबूर शाखा. नमस्कार. संस्थेचा उपाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळत आहे. गेली 25 वर्षे तुम्ही सर्वांनी सहकार्य केले, असेच सहकार्य लाभावे ही विनंती. नमस्कार. संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत या संस्थेमध्ये कार्यरत आहे. संचालक मार्केटमध्ये फिरून सभासदांचे जास्तीत जास्त संस्थेमध्ये कसे जमा होतील आणि संस्थेच्या भरभराट कसे होईल याच्याबद्दल प्रयत्न करत होते. सहकार क्षेत्राबरोबरच समाजसेवेचं ऋण फेडणारी ही मुलुंडची तिसरी शाखा. नमस्कार. मी गेली 15 वर्षापासून संस्थेच्या संचालकपदी काम करत आहे. काम करीत असताना मला खूप आनंद मिळत आहे. मी जास्तीत जास्त वेळ संस्थेसाठी देत आहे. आपणही द्यावा. नमस्कार. संस्थेची स्थापना 31 डिसेंबर 1998 रोजी झाली. मी मागील 15 वर्षापासून संचालक पदावर कार्यरत आहे. कांजूरमार्ग आणि चेंबूर त्याचसोबत मुलुंड नंतर नवी मुंबईतलं पहिलं पाऊल टाकलं गेलं ते याच जुईनगरच्या शाखेमुळे. 2006 साली ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर असणारी ही जुईनगर शाखा नवी मुंबईमध्ये सुरू झाली आणि संस्थेनं यशाचा एक नवा पल्ला गाठायला सुरुवात केली.
माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करत अद्ययावत सुविधा आणि सोयी संस्थेनं ग्राहक वर्गासाठी उपलब्ध करायला सुरुवात केली. नमस्कार. संस्थेच्या वसुली विभागाची जबाबदारी मी सांभाळत असताना अनेक चांगले वाईट अनुभव आलेले आहेत. कोणत्याही सभासदावर अन्याय न होता कामकाज करीत आहे. तरी सर्व सभासदांना नम्रतेची विनंती आहे की आपण संस्थेकडून घेतलेले अर्थसहाय्य वेळेवर परत करावे. 2006 सालात संस्थेनं शाखा उद्घाटनाची हॅट्रिक केली. जुईनगर नंतर लोणंद येथे संस्थेनं आपली आणखी एक शाखा सुरू केली. जाणून घेऊया इथल्या सभासदांच्या उत्तम प्रतिक्रिया. पुष्पक कोऑपरेटिव्हचे मी कमीत कमी गेल्या 8 ते 10 वर्षापासून सभासद आहे. या पतसंस्थेची कर्मचाऱ्यांची सेवा उत्तम प्रकारची आहे. मी पुष्पक पतसंस्थेत 8 ते 10 वर्ष झालं सभासद आहे. आमच्या पतसंस्थेमध्ये 3 बचत गट जॉईन आहेत सध्याला. 2006 साली 6वी शाखा सुरू झाली ती ठाण्यात. मुंबईला भारताची आर्थिक राजधानी असं संबोधलं जातं. याच मुंबईमधील साकीनाका येथे 2007 साली संस्थेची 7वी शाखा सुरू झाली. इवले से रोप लावियले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी असं म्हणत शाखांचा विस्तार होतच राहिला. नमस्कार. संस्थेची धोरणे व ती पूर्तता करण्यासाठी मी व माझे सहकारी पूर्ण प्रयत्न करत आहोत. आम्हाला दिलेली सर्व उद्दिष्टे आम्ही पूर्ण करत आहोत. त्यासाठी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे ही विनंती. मुंबई, ठाणे, नवी मुंबई यानंतर संस्थेनं सातारा शाखा सुरू केली ती 2010 साली. नमस्कार. खंडाळा विभागाची विकासाची प्रगतीची घोडदौड अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे. 5 शाखांतील सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने या विभागातील सर्व सभासदांना योग्य व चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा आमचा सतत प्रयत्न चालू असतो. 2013 साली खंडाळा शाखा सुद्धा सुरू झाली. सर्वसामान्य सभासदांनी मेहनतीनं कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवणं आणि त्यांच्या अडीअडचणीला विविध कर्ज योजनांद्वारे त्यांना आर्थिक मदत पुरवणं हे संस्थेचं ध्येय लोकांना समजू लागलं आणि हळूहळू ग्राहकांच्या संख्येत, ठेवीदारांच्या संख्येत वाढ होऊ लागली. या संस्थेचा संचालक मंडळ हे अतिशय कार्यरत असतं. प्रत्येक गोष्टीला व्यवस्थित तपास करतात, पाहतात, संस्थेची देखभाल बघतात. त्याचप्रमाणे संस्थेचा असणारा स्टाफ हा 1 नंबर स्टाफ आहे. नमस्कार. माझ्या वैयक्तिक जीवनामधील एक किस्सा सांगेल की माझे वडील लोणंदला हॉस्पिटलमध्ये अटॅकने ॲडमिट असताना या संस्थेचे अधिकारी, तुम्हाला आर्थिक गरज काय आहे का? खरोखरच माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये ही संस्था मदत करते. अशा या संस्थेचा खरोखरच वटवृक्ष व्हावा. वर्षानिमित्त शुभेच्छा देतो. नमस्कार. दराचा विचार केला तर इतरांपेक्षा व्याजदर सुद्धा खूप चांगला आहे. त्याच्यामुळं आमच्या वैयक्तिक जास्तीत जास्त ठेवी आम्ही ह्या बँकेमध्ये ठेवण्याचं करत असतो. शुभेच्छा देतो. पुणे तिथे काय उणे. विद्येच्या माहेरघरात 2015 साली सुरू झाली ती काळेवाडी शाखा. नमस्कार. पुणे शहरामध्ये संस्थेचा शाखांचा विस्तार वाढण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न करीत आहे. त्यासाठी सर्वांची साथ मिळत आहे. सर्वांची साथ दिल्याबद्दल सर्वांचे आभार. दशकपूर्ती केल्यानंतर 11वी शाखा सुरू झाली ती 2016 साली वसई नायगाव येथे. संस्थेच्या संचालक मंडळाने माझ्यावर ठाणे विभागाची पूर्ण जबाबदारी स्वीकारलेली आहे. सध्या ठाणे विभागात 3 शाखा कार्यरत असून पुष्पकच्या मध्ये एक नवीन ओळख निर्माण झालेली आहे. 2020 साली वाई येथे सुरू झालेली ही शाखा आणि त्यानंतर सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्यात विंग येथे सुरू झालेली ही संस्थेची 13वी शाखा. मायानगरी मुंबई येथे परळ विभागात सुरू झालेली ही संस्थेची 14वी शाखा आणि त्यानंतर पुन्हा पुण्याकडे मोर्चा वळवत नरे येथे संस्थेनं आपली 15वी शाखा 2022 सालात सुरू केली. सुरू झाली
धनकवडी पुणे येथे संस्थेची 16वी शाखा. नमस्कार, मी संस्थेशी गेली 20-22 वर्षे कनेक्ट असून संस्थेचे संचालक मंडळ, अधिकारी वर्ग, विशेषतः सरव्यवस्थापक किरण पवार साहेब हे संस्थेचा कारभार सहकार कायदा, उपविधी व शासकीय नियमानुसार करत आहेत. त्याबद्दल आम्हालाही संस्थेशी निगडीत राहताना किंवा व्यवहार करताना अत्यानंद वाटतो. नमस्कार, संस्थेचे संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग यांचा 30व्या वर्षात हे संस्था वाटचाल करीत आहे, त्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करतो. लहान इवल्याशा रोपट्याचा वटवृक्ष कसा आपल्या मेहनतीने करता येतो हा वस्तुपाठ संचालकांनी, अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी दाखवून दिलेला आहे. बऱ्याचशा ठेवी मी डिपॉझिट केलेल्या केवळ एका विश्वासावर की ही संस्था अतिशय उत्तम तऱ्हेने चाललेली आहे आणि त्याचा लाभ आम्हाला आत्तापर्यंत मला मिळालेला आहे. गेले 25 वर्ष झालं संचालक अविरतपणे समाजाकरता काम करीत आहे. यापुढे संस्था येणाऱ्या काळात याच पद्धतीनं काम करेल अशी मला आशा आहे आणि सहकारामध्ये त्यांचं एक उज्ज्वल नाव उज्ज्वल होईल असे मी या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शुभकामना व्यक्त करतो. नमस्कार, पुष्पक कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पतसंस्थेला खूप खूप अशा शुभेच्छा देतो. नमस्कार, संस्थेची सर्व्हिसच्या बाबतीत तर एकदम इतकीच उत्तम सर्व्हिस आहे की मी बऱ्यापैकी सगळ्या पतसंस्थेतले माझे अकाउंट बंद करून ह्याच संस्थेमध्ये माझे सगळं ट्रान्झॅक्शन आहे. बदलत्या जमान्याप्रमाणे ग्राहकांना सेवा देण्यासाठी कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण हे अत्यावश्यक असतं. कार्यशाळा घेऊन संस्थेनं आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून अत्याधुनिक सोयी सुविधा आणि सहकार क्षेत्राबद्दलचं ज्ञान वृद्धिंगत केलं. कर्मचारी आणि प्रतिनिधी यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेसाठी आपण सर्व उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं पहिल्यांदा मी संस्थेच्या वतीने स्वागत करतो. कॉर्पोरेट्समध्ये ज्या पद्धतीनं CSR फंड दिला जातो अगदी त्याच पद्धतीनं पुष्पकनं सामाजिक क्षेत्रात सुद्धा आपली घोडदौड चालू ठेवली. कधी रक्तदान शिबिर तर कधी नेत्र तपासणी शिबिर, कधी आनंदवन हेमलकसा येथे जाऊन प्रकाश बाबा आमटे यांच्यासारख्या तज्ज्ञांची भेट घेत संस्थेनं सहकार्याची ज्योत तेवत ठेवली. देणगीदार आणि सभासदांना आशीर्वाद मिळावा, कर्मचाऱ्यांना आशीर्वाद मिळावा याकरता गौरी गणपती उत्सवाचं आयोजन केलं. लकी ड्रॉजच्या माध्यमातून विशेष सोडत काढून भाग्यशाली विजेत्यांना गौरवण्यात आलं. 25 वर्षाची ही रौप्य महोत्सवी वाटचाल चालू असताना जुन्या आठवणींना उजाळा देणं तितकंच गरजेचं आहे. श्री सत्यनारायण महाराजांची पूजा विविध शाखांमध्ये आयोजित करून कमावणारे हात विनम्रतेने जोडले जातात. रौप्य महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमानिमित्त सहकार क्षेत्रातील मातब्बर व्यक्ती आणि सिनेकलावंतांनी आपली उपस्थिती दर्शवली. त्याचसोबत सोळशी नायगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा येथील शनी मंदिराला धार्मिक मदत करत श्री शनेश्वर कृतज्ञता सहकार धर्मरक्षक पुरस्कार संस्थेला प्राप्त झाला. महिलांचं सबलीकरण करण्यासाठी विविध शाखांमध्ये हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. तर कधी पंढरीच्या वारीत लोणंद शाखेजवळ वारकऱ्यांना खाऊ वाटपाची सेवा पुरवण्यात आली. संचालक मंडळ आणि वसुली विभाग यांच्या संयुक्त सभा नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी उत्तमोत्तम सेवा कशा देता येतील यावर विचारमंथन करत असतात. सभासद आणि संचालक सुद्धा सभेच्या निमित्तानं एकमेकांना भेटतात. मुख्य कार्यकारी व्यवस्थापक आणि संचालक मंडळ सभासदांना भेटून एकमेकांशी हितगुज करतात. नमस्कार, आज माझ्या आणि संस्थेच्या आयुष्यातील फार मोठा दिवस. रौप्य महोत्सव साजरा करताना अनेक गोष्टी डोळ्यासमोरून जातात. संस्थेची स्थापना माननीय VG पवार साहेब आणि माननीय फडतरे साहेब त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या साह्याने खंडाळा तालुक्यातील मुंबईमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण व्हाव्यात या उदात्त हेतूने या संस्थेची स्थापना झाली. संस्थेचे ब्रीदवाक्य सर्वे सुखिना संतु नजरेसमोर ठेवून संस्थेतील प्रत्येक व्यक्तीने
त्यासाठी काम केलं. अनेक चढउतार संस्थेच्या या कार्यकालामध्ये मी अनुभवले. स्थापना झाल्यापासून आजपर्यंत एकदाही संस्थेने मागे वळून पाहिले नाही. प्रगतीची घोडदौड अशी सतत सुरू राहिली. आज संस्थेच्या 16 शाखाच्या माध्यमातून 58 कर्मचारी, 77 प्रतिनिधी आणि सर्व संचालक मंडळ अतिशय जोमाने काम करत आहे आणि या कामाच्या जोरावर 300 कोटीचा संमिश्र व्यवसायाचा टप्पा संस्थेने पार पाडलेला आहे. संस्थेचे उद्दिष्ट आता या पुढे 1000 कोटीचे असून त्यासाठी आपण CBS प्रणालीच्या माध्यमातून सर्व सभासदांना मोबाईलद्वारे सेवा देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. संस्थेच्या स्थावर मालमत्ता म्हणजे 16 शाखापैकी 12 शाखांच्या मालमत्ता या स्वमालकीच्या असून आर्थिक स्थैर्य प्राप्तीसाठी सर्व सभासदांच्याकडून आपल्याला सहकार्याची अपेक्षा आपण करतो आहे. संस्थेचं अमृत महोत्सव लवकरच संपन्न होऊ आणि त्या सर्वांचे साक्षीदार तुम्ही व्हावेत या अपेक्षेसह मी थांबतो. धन्यवाद. संस्थेच्या या यशात आपला वाटा सिंहाचा आहे. आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.